समोरच्या कक्षामध्ये या आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. चला ह्या सामन्यासाठी पंचपटू कामगिरी पार पाडतात अक्षय चाते आणि मात्र राजवतेकर असेल आणि प्रगती जर म्हणायला गेलं तर एका बाजूला शिवशक्ती चोरवडे हनुमंतवाडी तर एका बाजूला सोबी डाकेश्वर चोरवडे असंघ हेच पण संघ आहे. तर चोरवडे हनुमंतवाडी संघाने प्रथमतः टॉसचा निर्णय घेऊन प्रथम त्यांनी क्षेत्रक्षेत्र स्वीकारला आणि मात्र फलंदाजीला प्राचार्य केलाय. ते म्हणजे सोबी डाकेश्वर मित्रमंडळ चोरवडे संघाने आणि मात्र सलामीच्या जोडी महिन्याला प्राचार्य झाले. ते म्हणजे सदेश नॉनस्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे अक्षय. सध्याच मात्र पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 50 म्हणजे 50 धावा जर जमवल्या होत्या आणि आता मात्र जेव्हा मी टॉस उडवा गेलो तो मला बोलला की मी किमान 60 किंवा 65 धावा तर मी उभारू शकतो 3 षटकांमध्ये. पहिल्या चेंडू पासून ऑब्झर्वेशन कडला चेंडू दंदन करता चाललाय ढिझोड मध्ये पंच अक्षय चांदे 2 धावा घोषित करतायत. श्रीकडीचे झालाय ते म्हणजे चोरवडी संघ सोयबी डाकेश्वर मित्रमंडळ चोरवडी संघ. तर जर म्हणायला गेलं तर एका बाजूला चोरवडे हनुमंतवाडी संघ आहे. दोन्ही संघ हे आपल्या एकाच गावातले आहेत. सोयबी डाकेश्वर मित्रमंडळ चोरवडे तर एका बाजूला शिवशक्ती चोरवडे हनुमंतवाडी संघ बीट फाईट पाहायला भेटते. तर किमान जर चोरवडे संघाने सोयबी डाकेश्वर चोरवडे संघाने किमान 30 षटकांमध्ये मी तर म्हणतो 45 किंवा 40 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटचा चेंडू बनवून झुंज म्हणून एक पाहायला भेटेल. आणि मात्र प्रगती पत्रावरती पहिल्याच गोलंदाज घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव आहे तो म्हणजे बॉलर संतोष. अक्षय नो घोषित केलाय. क्षेत्ररक्षण चला 85 कुठे वाद घालायचा नाहीये पण आपल्या ज्या रूल्स जे आहेत कारण हा पॉवर प्ले नाहीये. प्लीज मित्रांनो एक जेव्हा आपण 30 षटकांमध्ये प्रवीणजी एक मिनिट जरा थांबवतोय. 3 आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आमचे बंधू केडी उतेकर यांचे सुपुत्र कुणाल उतेकर. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आमच्या गावचा सुपुत्र आणि उभरता सितारा आहे कुणाल उतेकर आणि आमचे बंधू केडी उतेकर यांचं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांचे सुपुत्र आहेत कुणाल ऑल द बेस्ट. फेडरेशनचे अध्यक्ष आणि पंच यांच्यामध्ये विचार विनिमय होईल आणि हा निर्णय दिला जाईल. अक्षय चांदे संदेश उपाले आणि रवींद्र जाधव आणि फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर त्याचप्रमाणे पीके उतेकर हेही जातील आणि हा निर्णय दिला जाईल. पंच आणि फेडरेशनचे काही पदाधिकारी हितगुज करतील. कालिकामाता उपलवाडी सगळचा जो बॅटरचा बॅच जो हे झालाय तो म्हणजे किरण असेल. किरण कुठे आपण असाल ते आपण सभाडीच्या कक्षामध्ये यायचं आहे. आपला सरबडी चिट्ट घेऊन जायचं आहे. किरण सुतार कालिकामाता उपलवाडी कारण त्यांनी पहिल्या मॅच मध्ये एका ओव्हरीमध्ये 4 विकेट घेतलेत आणि मात्र 3 रन फक्त दिले आहेत. गुड वेल्डन क्षेत्र गोलंदाजी पाहायला भेटली होती म्हणजे किरण सुतार आणि हॅट्रिकचा चान्स घेतला होता तो म्हणजे कालिकामाता उपलवाडी संघाचा खेळाडू तो म्हणजे किरण सुतार. आपण तोपर्यंत आपण संधी देऊ डीजेला.
क्षेत्रक्षणचा आणि एकूण 3 धावा असतील आणि फ्री हिट कंपल्सरी असेल. हॅलो, धन्यवाद प्रवीण सर. जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम दोन्ही संघाचे देखील पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया चांगला सपोर्ट या मंडळासाठी. आणि जर पाहिलं तर हा जो नो बॉल डिक्लेअर केला होता पंचांनी, तर जे विकेट किपर आहे त्याच्या मागे 5 फिल्डर त्यांनी लावले होते आणि त्याचप्रमाणे ॲज पर द टेनिस क्रिकेटमध्ये जसं नियम आहे, रूल आहे, त्यानुसार आपण देखील या ठिकाणी हा नो बॉल घोषित केला आहे आणि दोन्ही संघांनी देखील सहकार्य केले. दोन्ही संघाचं हार्दिक आभार व्यक्त करतो मंडळाच्या वतीने. आणि पुन्हा एकदा मॅच सुरू होते आणि इथून पुढे देखील सर्व स्पर्धेमधील एक कॅरी फॉरवर्ड होईल. थँक्यू. नक्कीच रोहितजी. त्याचप्रमाणे किशोर शिंदे, आम्हाला मी विनंती करतो की 2-4 स्वयंसेवक घेऊन बाउंड्री लाईन वरती जायचंय. किशोर शिंदे. आणि हा मात्र मोठा फटका होता, सडपट केलाय. सतीश बोलतोय पण तू थांब अक्षय, पण आपल्याला ही विकेट ही महत्वाची आहे. तिथे एकच धाव दिले, एका धावमध्ये समाधान मानावा लागतोय ते म्हणजे सदेशाला. सगळ्याची धावसंख्या 4 आकड्यावरती होते. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय, दोन स्ट्राईकला फलंदाज सदेश. आणि हा मात्र चाललाय दिशेला, बॉर्डर लाईनच्या बाहेर उचलून फेकून धन्यवाद. खरं षटकार मारला. षटकार मारल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 10 आकड्यावरती. चांगली सुरुवात अक्षय करतो आणि मात्र सदेश पुढे एकदा मोठा फटका दिला त्याही दिशेला, लेगच्या दिशेला कडला चेंडू उचलून फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पाहायला भेटला. पुन्हा एकदा पाहायला भेटेल का? पुन्हा एकदा त्याही दिशेला परिवर्तन केला आणि येतं ब्रँडेड चौकार. संधी दे पुन्हा आकड्यावरती. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. बॉलर आहे तो म्हणजे संतोष. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडला चेंडू, मोठा फटका आहे. बघूया किती धावा भेटेल. एकच धावा भेटेल का? पण तिथे एकच धाव आणि मात्र गच्चा क्षेत्रक्षम पाहायला भेटतो. पण तिथं जिथं 1 धाव होती पण तिथं 2 धावा खर्च केल्या. 2 धावा खर्च करताना संघाची धावसंख्या खात्यावरती खेळतोय ते म्हणजे अक्षय 22 आकड्यावरती. पुढे एकदा सामन्याला सुरुवात करतोय. बघूया ह्या चेंडूवरती षटकार मारेल का? बघूया. सन्मान केला होता पण नाहीये, पण तिथं चेंडू लागतोय. 1 ओव्हर समाजात संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे सोबी डाकुश्री मित्रमंडळ चोरड संघाची 22 आकड्यावरती. पुढच्या षटकासाठी समोरचे करतील मॅन फ्रॉम चोरड गावचे जे विजयजी शिंदे सर. त्याचप्रमाणे याच्यानंतर आपण 3 सामन्यांमध्ये चिठ्ठ्या उडवणार आहेत. या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल आणि ओमकार मित्रमंडळ चोरवणे आणि पाली उपालेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जरा व्यासपीठाकडे यायचंय. ओमकार आणि पाली उपालेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाकडे यायचंय. आपल्याला इथं चिठ्ठी उडवून घ्यायची आहे. ओमकारचे कर्णधार आणि पाली उपालेवाडी. हॅलो, संदेश उपाले आहेत इथे. ओमकारचे कर्णधार आपण जर यायचं इकडं टॉस्का बॉसच्या इथे यायचंय. हॅलो. तर नक्कीच धन्यवाद प्रवीण.
तर शिवशक्त चोरवणे हनुमंतवाडी आणि स्वयंभू नागेश्वर अ संघ हा मला वाटतं क्वार्टर फायनलचा सामना आहे. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22 धावा. तर सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो पारस लॉंगअपच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक संतोष चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. 23 धावा धावफलकावरती लागतायत. 3 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वयंभू नागेश्वर चषक 2025 पर्व दुसरेमध्ये हाय व्होल्टेजचा सामना आहे. करो का मरो ही स्थिती या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एक साईडला आयोजक संघ आहे तो नागेश्वर संघ, स्वयंभू नागेश्वर संघ चोरवणे त्यांच्या विरोधात खेळतोय. आपल्याच पंचक्रोशीतील हनुमंत चोरवणेवाडीचा हा संघ. डॉट चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखून धरले. एक स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जातोय. पारस एक मोठा गुणवान खेळाडू म्हणून समजला जातोय. सातत्याने चोरवणे हनुमंतवाडी संघाकडून एक नावाजलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजी संतोष असू द्या, पारस असू द्या, अमर पवार असू द्या आणि एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. पुढचा चेंडू लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावले. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय षटकार आरडीजे. नक्कीच या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 29 धावा धावफलकावरती लागतायत. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न असलेल्या सँडी उतेकर यांचा पुन्हा एकदा पारस उजव्या एसटीच्या मला वाटतं थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय. अक्कू तांदे यांचा अवांतर धावा मिळते. या अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. 1 नेवरते 30 धावा धावफलकावरती लागतायत. फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, त्याचप्रमाणे आमच्या गावचे ग्रामस्थ विजय जाधव आणि चंद्रकांत जाधव या दोघांनाही विनंती करतो आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण की इथे 3 चिठ्ठ्या आहेत. फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी आपण आलेत. हो आहे ना, संदेश आहे ना, संदेश जे आहेत आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं. फक्त ते ओमकारचे कप्तान आहेत ना, आपले ग्रामस्थ आहेत. तर नक्कीच टॉस का बॉक्स मधनं यायचंय. फक्त खेळाडूच वरती येतील आणि ग्रामस्थ. 2 संघाचे कर्णधार, विजेता संघ तर नक्कीच या हनुमंतवाडी संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढते. चिठ्ठी उडून घेऊ का? तेव्हा घे. तर 32 धावा धावफलकावरती लागतात. अवांतर धाव पुन्हा एकदा येते. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वयंभू नागेश्वर चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. संघाची धावसंख्या होती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती लागतात. संघाचं दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो पारस गोलंदाज. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय चोरवणे हनुमंतवाडी या संघाने. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू इथे अवांतर धाव मिळते. आणि मला वाटतं प्रवीण सांगायचं म्हटलं की पारस हा गोलंदाज थोडासा स्ट्राईक रोटेट करतोय. वारंवार प्रत्येक चेंडूवरती स्क्वेअर चेंडूचा मारा करतोय. त्याचा फायदा होतोय तो स्वयं नागेश्वर या संघाला.
आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 33 धावा धावफलकावरती लागतायत. 33 धावा धावफलकावरती लागतायत. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल पारस या गोलंदाजाचं. तर तटस्थ पंच राजेश आणि अकू चांदे. टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखून धरले. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 30,000 आणि चतुर्थ आणि तृतीय आणि चतुर्थ 7,000 आणि 5 आणि 6 5,000 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. पुढचा चेंडू चांगला फटका मारा. लेग फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. खेळ चालू राहू द्या. ऍक्च्युली आपण 12-12चे 3 गट केलेले आहेत. 2 गट आपले आहेत ग्रामीण म्हणजे 24 संघ. त्यामुळं आपल्यामध्ये आता जरा चिठी जरी झाली 3 संघांमध्ये तरी जो चिठ्ठीत विजेचा असेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि उरलेले 2 संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळतील आणि तिसऱ्या फेरीचा सामना खेळतील आणि त्यातील विजेता संघ जो चिठ्ठीमध्ये गेला त्याच्याबरोबर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल आणि त्यातील जो विजेता संघ तो सेमीफायनल 1 मध्ये पोहोचेल. कारण जी बक्षीस आहेत त्यानुसार आपण केलेलं आहे. त्यामुळे अजूनही विश्लेषण हवं असेल तर आपण सांगू, पण तुर्तास आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करतोय. चिठ्ठीत नाव येईल तो क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. एवढं ह्या आजच्या 12 सामने आहेत कारण की टोटल 36 सामने खेळतोय आपण. ओके, चिठ्ठ्या उडवतील आणि चिठ्ठ्या उडवल्यानंतर चंद्रकांत जाधवच एक चिठ्ठी उचलतील. बॉलरचं नाव काय द्या. चंद्रकांत जाधव आमची चिठ्ठी उचलतील. ओके, आणि चिठ्ठी देतील पीकेच्या हातात. उरलेल्या 2 चिठ्ठ्या थांबा 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 थांबा. त्या बॉलरचं नाव सांग ना. थांबा 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 देतोय 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 देतोय. चिठ्ठी ओपन करा. काय वाटतंय. ओमकार चोरवणे, आता तुमची काय शंका आहे बघा. मला वाटतं तुम्ही अशा पद्धतीचं हे करू नका. प्रत्येक कुठलीही टुर्नामेंट असू द्या अशा पद्धतीने फेडरेशन अंतर्गत आपण खेळतो. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक केलं जात नाही. आनंद उतेकर तुम्हाला सांगू इच्छितो फेडरेशन अंतर्गत टुर्नामेंट होतात. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक होत नाही. चिठ्ठ्या एकाच नावाच्या सेम असतील असं कधी होणार नाही. तुम्ही तसं कुठल्याही गैरसमज मला देऊ नका. 6 धावा भेटतायत. 6 धावडे संघाची धावसंख्या. सोबत डाकेश्वर मित्रमंडळ चोरवडे संघाची ऑल द बेस्ट. ओमकार मित्रमंडळ चोरवडे चिठ्ठीत आपलं नाव आलेलं आहे. चला जाऊया मैदानाकडे. प्रवीणजी बेलेकर जोरदार होऊ द्या एकदा. पाण्याचा ट्रँकर जातोय मैदानामधनं, थोडंसं थांबायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे. आणि मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या संदेशसाठी. मागच्या सामन्यामध्ये 53 धावा ठोकल्या होत्या त्याने आणि सलग 3 षटकार. सँडे आणि आताही त्याने 2 सलग ठोकलाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. डगआउट मधला टाळ्या होत्या संदेशसाठी. जोरदार टाळ्या होत्या. सँडे दरम्यान पुढचा चेंडू. आता तो स्वतःच्या खात्यावरती 16 धावावरती खेळतोय. चेंडू मात्र अवांतर वाईट नोचा इशारा आहे. चेंडू नो मतलब संदेशला आता ही फ्रीट मेजवानी आणि या मेजवानीचा कितपत फायदा घेतोय संदेश पाहूया आपण. जाऊया मैदानाकडे. सँडे दरम्यान आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न परंतु मी स्टँग होतोय आणि थोडस शतरक्षण मध्ये फंबल होत आहे आणि 1 धाव बाईच्या स्वरूपात पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल संदेशला. धावसंख्या मात्र पुढे सरकते. एक मोठा बलाढ्य स्कोर उभा करण्याचा मानस असेल आणि या स्कोर नंतर कुठेतरी प्रेशर दबाव बिल्ड करायचा प्रयत्न असेल आणि या प्रयत्नाला कुठेतरी यश देतोय संदेश आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा खेळाडू समोर उभा आहे दीपराज चव्हाण.
3 चेंडू झालेले आहेत. चला आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंग फुलतच आहे. तर म्हणजे अक्षय मोठा फटका काय आलाय. बघूया क्षेत्ररक्षण आहे खाली पण तिथं खरोखर संतोष स्वतः कर्णधार पण तिथं 3 धावा होत्या पण तिथे एकच धाव दिले. सकाळची धावसंख्या 49. बघाच्या 50 मध्ये आलेल्या ह्या संघ सोबी डागेश्वर मित्रमंडळ चोरोडे. पुन्हा एकदा जोरदार टाळा वाजवा. अर्धशतक करून देतोय संदेश उतेकर. मोठा फटका बघूया क्षेत्ररक्षण असेल खाली झेल टिपतो का बघा आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय ब्रँडेड षटकार. धावसंख्या 55 आकड्यावरती होते. पुन्हा एकदा त्या दिशेला लेगच्या दिशेने कटोरा चेंडू बघूया. ब्रँडेड 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 षटकार. संधी द्या आपण सरासरी 20च्या सरासरीने मला वाटतं प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो एकदा स्वयंभू नागेश्वरसाठी जोरदार टाळ्या होत्या. या आजच्या दिवसामध्ये सेकंड हायेस्ट कोर्स असेल. आता मात्र 18 चेंडूने 61 धावा त्यांनी ठोकल्यात. विजयासाठी जवळजवळ 62 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा स्वयंभू नागेश्वर ऑरेंज कॅप ऑरेंज टी शर्ट मैदानामध्ये प्रवेश झालेला आहे. जोरदार टाळ्या होत्या. चला आपण सोबी डागेश्वर मित्रमंडळ चोरोडे जे फास्ट प्लेअर क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्यायचं आहे. तर एका बाजूला संघ असेल चोरोडे हडेवतीवडी संघ. तर एका बाजूला सोबी डागेश्वर मित्रमंडळ संघ चोरोडे. तर सोबी डागेश्वर मित्रमंडळ चोरोडे संघाने केवळ 61 धावा जमवल्या आणि 62 धावाचा डोंगर पार करायचा आहे. तर म्हणजे चोरोडे शिवशक्ती चोरोडे हडेवतीवडी संघाला कारण चांगलं वेल्डर मॅच आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये 70 धावांचा डोंगर पार केला होता. 69 धावांचा डोंगर पार केला होता. तर म्हणजे सोबी डागेश्वर मित्रमंडळ चोरोडे संघटने चला विभागामध्ये जसं मदत साधे अक्षय साधे असे नाव आहेत. नितीन आणि अमित मिलिंद क्या खरोखर नावाचं सुंदर नाव आहे दोघांचं पण. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे
मिलिंद आहे. नॉस्टॅकले फलंदाज नितीन. जसं आपल्याला कल्पेश आणि अल्पेश जेव्हा आपण सांभाळायच्या कक्षामध्ये बसतो तेव्हा कल्पेश आणि अल्पेश जसं आपण डिफरन्शिएट होतं त्याच्यामध्ये पण तसं आज या दिवा डगरीमध्ये सुद्धा नाव आपल्याला चेंजिंग करताना पाहायला भेटतात. प्रगतीपथात पहिलेच गोलंदाजी घेऊन आलाय तो म्हणजे बॉलर नेम स्वप्नील. हा हा आणि हा मात्र निदा चेंडू टाकला श्रीकडे केलाय अडबत्तवडी सकाळी. आपल्याला एकही धावाची नाही गरज तर आपल्याला प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकाराची अपेक्षा करावे लागेल तर आपल्याला तिसऱ्या प्रवेशीसाठी. तर नक्कीच जर म्हणायला गेलं तर आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामधले सर्व आपल्या 15 गाव विभागाचे सर्व खेळाडू आज ग्रामीण संघाचे खेळाडू पाहायला भेटलेत आणि उद्याही सुद्धा 15 गावचे सर्व खेळाडू पाहायला भेटतील आणि नंतर सोमवारी सर्व ओपनच्या गटातले सर्व खेळाडू पाहायला भेटतील. सर्वांनी आपण ह्या दिवा डगरीमध्ये स्पर्धा पाहायला भेटते आतुरताने सर्वांनी प्रेक्षकांनी बघायला यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात आपल्याला सुरुवात स्वप्नील. नॉस्टॅकला फलंदाज नितीन. मोठा फटका पार केलाय. बघूया क्षेत्ररक्षण खाली आहे पण तिथं जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन दन जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धा पाहतो तर जसं आपलं नितीन माटुंगे जशी जेव्हा षटकार चौकार आणि गोलंदाजी पाहायला भेटते तसं नितीन माटुंगे म्हणून आहे. बघा चला आपण मॅच कडवलं मित्रांनो. मॅच चालू आहे. एका बाजूला चोरवडी हनुमंतवाडी ते एका बाजूला सोपी डोकेश्वर चोरवडी सगळं. पुढे एकदा लेगच्या दिशेला कडे चेंडू जोरदार अपील असेल. दीपराज अपील करतोय. बघा अपीलचं परिवर्तन आहे का पण जिथे राज वितेकर बोलतोय पण नोट आउट आहे. बघा चान्स भेटलाय तो म्हणजे नितीन ह्याला. सकाळची धावसंख्या होते 10 आकड्यावरती अजून स्थिरवरती ठेवली. कारण पुढे एकदा आपल्याला सुरुवात सोपतील तो नितीन. पुढे मारायचा नादात बघूया चाललाय. सेल टिपलाय खरं जोरदार डाळ्या होऊ द्या.
एकदा जोर यांच्याकडनं 100 रुपये, संदीप उतेकर यांच्याकडनं 100 रुपये. टायगर अभि जिंदा आहे प्रफुल जाधव साठी. वेल कॅच प्रफुल. आताच आमचं डिस्कशन झालं होतं, थोडासा उन्हाचा त्रास होतोय, सूर्यकिरण येते डोक्यावरती, परंतु पुन्हा सगळ्यांवरती मात करत प्रफुल जाधवने मात्र आता कॅच पकडले. अभिनंदन प्रफुल जाधव. अजय जाधव एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अक्षय सध्या आपण सापडा प्लीज सर्व फास्ट करून घ्यायचं. थोडंसं आपण जोडी सगळे थोडंसं आपण जरा स्प्रेडअप घ्यायचं आहे. आपण बैलगाड्याचा गाडा आपण पाहू शकतो. आपण या बैलगाड्यावरती बैल हा आपल्या धावताना पाहायला भेटतोय. शर्यत आहे या. मला असं वाटतं जेव्हा मी या मैदानावरती जेव्हा सफरचे करत होते तेव्हा आम्हाला दिब्राज चव्हाण बोलले की या मैदानावरती हा जे आपल्या इथे बैलगाडा दिसतोय इथं सतत पडत त्याला धावत असतात. गुड वेल डन टीम. हो हो आणि हा मात्र दीपराज झेल सोडतोय. एक अवंत धाव भेटते. अवंत धावडी सकाळची धावसंख्या होते ती म्हणजे 1 गडी बाद 11. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे कुठे एकदा हा मात्र दिदा चेंडू टाकतोय. खरोखर स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे दीपक आहे. हा मात्र दिदा चेंडू केलाय. 1 ओव्हर समाप्त सकाळची धावसंख्या होते 1 गडी बाद 11 ह्या आकड्यावरती. अक्षय चांदे आणि राज उतेकर आपण सामना प्लीज थोडासा स्प्रेडअप घ्यायचा आहे. आम्ही सोयाबीन नागेश्वर मित्रमंडळ चोरवडे आपण प्लीज आपण यजमान संघ आपण स्प्रेडअप घ्यायचा आहे. सदेश आणि दीपराज चव्हाण आपण थोडासा सामना जरा आपण स्प्रेडअप ठेवायचा आहे प्लीज. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे म्हणजे मोठा फलंदाज आहे तो म्हणजे बिलित आहे सॉरी नितीन आहे. बाकी सगळे सोडून फक्त 1 नंबरचे बक्षीस आहे ना, तोच राऊंड फक्त पेंडिंग राहील. आई मात्र बॅटची एज चाललाय दिशेला. बघूया दिशे होते का बघूया. तिथं एकच धाव म्हणावा लागेल ते म्हणजे मिलिंद ह्याला. सकाळची धावसंख्या 1 ने होती ती म्हणजे 12 ह्या आकड्यावरती. प्रगतीपथ दुसरं शतक गोलंदाज आहे तो म्हणजे व्हिडिओ येतोय. बाकी सगळे खेळून संपून मोकळं करायचं, फक्त बक्षीस संपादनाला येतील. कुठे एकदा आपल्याला सुरुवात सोपटील तो व्हिडिओ. मोठा फटका केला, पहार केलाय. जे क्षेत्ररक्षण आहे खाली बघूया झेल टिपणार, झेल सोडलाय. खरोखर झेल फुटा होता मित्रांनो. झेल टिपणं गरजेचं आहे. झेल तिथं कॅच तिथे मॅच असं पाहायला भेटलं असता. बघूया आपण तिथं जीवन भेटलं म्हणजे सोपटील याला. सगळ्याची धावसंख्या 2 टी होती ती म्हणजे 13 ह्या आकड्यावरती 14 ह्या आकड्यावरती सॉरी बापाशावी. कुठे एकदा लेगच्या दिशेला कडे चेंडू त्याही दिशेला दिलाय. बघूया क्षेत्ररक्षण आहे खाली. खरोखर मोठा फटका होता पण तिथं बघूया 2 धावा पूर्ण केले का. 2 धावा पूर्ण. खरोखर सुंदर रनिंग. पण मित्रांनो आपल्याला एकवीर धैर्य नाही पाहिजे, पण आपल्याला प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा बॅटची एज क्षेत्ररक्षण खाली आहे का बघूया. पण नाही पण तिथं नाही म्हणता पूर्ण 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावडे सगळी धावसंख्या झाली ती म्हणजे 18 ह्या आकड्यावरती. चला आपण थोडासा स्प्रेडअप घ्यायचा आहे. याचा जो जिकल तो कालिका माता उपालवडी संघ बरोबर खेळेल. आपण कालिका माता उपालवडी संघ लगेच सज्ज व्हायचं आहे.
चला विनू आपण फास्ट थोडं आपण स्पीडअप ठेवायचं आहे. हो हा मात्र तिथं चेंडू बघूया आपण तिथं दोन एक अवंत धाव भेटे आपल्याला चोरोडे हनुमंत उडी संघाला शिवशक्ती चोरोडे हनुमंत उडी संघ बघूया सगळ्याची नक्कीच. धावसंख्या एक होती ती म्हणजे 1900 आकड्यावरती सगळी सुरुवात नाही आहे पण आपल्याला तिथं षटकार चौकारचे अपेक्षेमध्ये करावं लागेल ते म्हणजे मिलिंद आपला षटकार आपली बॅट काय फुलवून दिली नाहीये पण आपल्याला षटकाराची गरज आहे या षटकामध्ये. मात्र बॅटची एज होती पुन्हा एकदा दीपराज गलती करतोय जेल सोडलाय पुन्हा एकदा मिलिंद याला चांगला संधी भेटते आणि चांगला पुन्हा एकदा संघाच्या क्षेत्ररक्षण प्रवीण जी आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या माध्यमातून दीपराज चव्हाण यांच्याकडनं हा सलग मला वाटतं तिसरा थोडासा फॉल पाहायला मिळतोय. एडर चेंडू 6 असतील. अ, 6 चेंडू आणि 39 धावा 6 चेंडू 39 धावा 39 धावा 6 चेंडू असं समीकरण आहे. बघा शेवटचं षटक कोण खेळतोय त्यामध्ये ओमकार डावाचा हा ओमकार बघूया पहिला चेंडू फेकला जातोय. हा मात्र ऑफच्या रेषेला कडे चेंडू पण नाही पण खरोखर चेंडू टाकतो यरकोंडीचा चेंडू होता पण थोडीशी गलती करतोय ओमकार पण नाही आहे पण तिथं हे स्वप्नेचं लक्ष नव्हता पण नक्की तिथं 2 धावा कल्ल्याचा खेळाडूनी. अशा ठिकाणी मला असं वाटतं की एका बाजूला सोबी टाकेश्वर मित्र पटेल चौरोडे असं वाटतं की मला की खिशामध्ये हा संघ टाकलेलं वाटतंय. पुढे एकदा सापडेला सुरुवात ओमकार तो सोपटेल आई मात्र निदा चेंडू खरोखर मोठा फटका मारायच्या नादात पण त्याची बॅट काय फुलवून देत नाहीये स्वप्नील. अशा ठिकाणी या दिवाळगरीमध्ये आजचा पहिला दिवस दिनांक 29/3/2025 आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामधली हे हायस्ट स्कोर आहे ते म्हणजे सोबी डाकेश्वर मित्र मंडळ सौरवडे संघाचा. पुढे एकदा सापडायला सुरुवात आई मात्र निदा चेंडू सतत 3 चेंडू निद्रा टाकले खरोखर सुंदर गोलंदाजी जोरदार टाळा वाजवा या ओमकार साठी खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. निदा चेंडू अशा ठिकाणी स्वप्नीलला जगलून ठेवलंय. जरा थांबवतोय तुम्हाला यानंतरचे होणारे सामने 2 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. यानंतरचे होणारे सामने 2 षटकाचे असतील थोडासा वेळ कमी आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आपण 1 षटक अजून कमी केलंय 2च षटकांचे असतील. आणि यानंतरचा होणारा सामना पालेवाडी आणि या दोघांमधला विजेता संघ. आता मात्र चेंडू दिला भिरकावून चेंडू जातोय सनसन करता हुआ आणि चेंडू जातोय दोन्ही खेळाडूंच्या डोक्यावर ना सनसनीत षटकार.
होणारा सामना स्वयंभू नागेश्वर आणि पाले उपलेवाडी या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल. हा सामना फक्त 2 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. फक्त 2 षटकांचा असेल सामना. टॉस साठी रुपेश चांदे आलेले आहेत. टॉस का बॉक्स मध्ये यायचं सगळ्यांनी. परबत झोले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण इथं खेळ दाखवलात. गुड ट्राय केला होता आपण. तुमचं वेलडन हार्दिक अभिनंदन करतो. आता ही मॅच सोपी नागेश्वर मित्र मंडळ चोरडे विरुद्ध श्री कालिकामाता उपलवाडी. टॉसचा बॉक्स कोण झालाय? हॅलो टॉस विन ह्या सामन्यासाठी जे आमचे समर्थक गुरुवर्य आमचे फॅन फ्रॉम साखर जांभुलवाडी गावचे श्री रोहितजी उतेकर आणि निलेश बाबदे असतील. दोन षटकांचा सामना